नमस्कार सर्वांना. माझं नाव विराज पाटील आणि माझ्याबरोबरच माझे सहकारी आहेत गौतम आठवले. सध्या आजचा सेशन जो आहे ते गौतम आठवले सर घेतील. माझा परिचय, मी रिस्क व्यवस्थापक आहे NCDX मध्ये आणि माझे जे सहकारी आहेत गौतम आठवले हे रिस्क विशेषज्ञ आहेत. हे आजचे सेशन कंडक्ट करतील. आजच्या सेशनमध्ये आपल्याला शेतमालासाठी योग्य भाव हवा असेल तर जे आपले ट्रॅडिशनल विक्री मार्ग आहेत, जे APMC आहेत, याच्या व्यतिरिक्त सोडून जे खाजगी बाजार असतील, हे मार्ग सोडून अजून आपल्याला जे मार्ग उपलब्ध आहेत वायदे बाजारामध्ये, ई लिलाव पद्धती असतील, तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त त्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळता येईल यासाठी आजचे सेशन गौतम आठवले घेणार आहात. इथे उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी उत्पादक संस्थांचे स्वागत करत आहे मी, आणि मी गौतम यांना विनंती करतो की आपण आपलं सेशन सुरू करावे. थँक्यू विराज. सर्वांना नमस्कार. मी गौतम महेश आठवले. NCDX आणि स्मार्ट प्रकल्प यांनी एकत्र सुरू करून हेजिंग डेस्क नावाची एक संस्था पुण्यामध्ये स्थापन केली आहे. त्याच्या अंडर कमोडिटी बाजार म्हणजे काय असतं, वायदे बाजारामध्ये शेतमालाच्या किमतींमध्ये जे चढ उतार असतात त्याच्यापासून शेतकरी कसे संरक्षण मिळवू शकतात याबाबत आपण 60 जिल्हानिहाय ऑफलाईन ट्रेनिंग सेशन्स घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्याला, ज्याच्यामध्ये आता प्रकल्पाच्या अनुषंगाने कापूस, मका आणि हळद ही 3 मुख्य पिकं आपण घेतलेली आहेत. तर मी स्क्रीन शेअर करतो, एक मिनिट. विराज, स्क्रीन दिसतोय मला? हो, आहे दिसतो. दिसतो ना? काही प्रॉब्लेम नाही. येस, दिसतो विजिबल. आपला जो विषय आहे की शेतमालाच्या भावांचे चढ उतार असतात, त्याच्यापासून शेतकरी स्वतःचं संरक्षण कसे करू शकतील किंवा किंमत जोखीम व्यवस्थापन कसे करतात. आता किंमत जोखीम व्यवस्थापन, हेजिंग, वायदे बाजार, कमोडिटी मार्केट ही ह्या ज्या संज्ञा आहेत त्या जरी आपल्याला नवीन वाटत असल्या तरी ह्या, मी जसं आता इथे समोर एक पिक्चर दाखवला, सॉरी, इथे समोर जे पिक्चर दाखवलं त्याच्यामध्ये कसं की आपण जसे आपण पूर्वी कधी आपण जेव्हा सुरुवातीला व्हॉट्सअप वापरत नव्हतो तेव्हा आपल्याला व्हॉट्सअप जे आहे याच्यामधनं कसा मेसेज पाठवायचा, कसा ग्रुप बनवायचा, कसा व्हिडिओ कॉल करायचा, हे जसं आपल्याला आधी माहिती नव्हतं, तसं हळूहळू आपण जसं जसं ते वापरत गेलो तसं तसं आपल्याला त्या संज्ञा कळल्या. त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ कॉल करून जे आपले बाहेरच्या राज्यातील, बाहेरच्या देशातील आपले नातेवाईक आहेत त्यांच्याशी बोलू शकतो, सगळ्यांशी इन्स्टंट कनेक्ट होऊ शकतो. सो हे एक सेम मार्केट आहे, तसंच आहे. फक्त जसं जसं आपण या मार्केटमध्ये जास्त त्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल जास्त समजून घेऊ, त्याबद्दल आपल्याला जास्त माहिती मिळेल. आणि ह्या ज्या संज्ञा आहेत, किंमत जोखीम व्यवस्थापन, हेजिंग, रिस्क मॅनेजमेंट, FPOनी कसा फायदा घ्यायचा, या सगळ्याबाबत आपण दरवेळी हळूहळू आपण ऑनलाईन सेशन्स घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला समजून येईल. तर मी आधी हेजिंग डेस्क म्हणजे काय सांगतो. हेजिंग डेस्क ही NCDX जे आहे, ॲग्रिकल्चर कमोडिटी एक्सचेंज आणि स्मार्ट प्रकल्प यांनी एकत्र येऊन एक संस्था उभारली आहे, ज्याच्या मार्फत आपण 60 जिल्हानिहाय प्रशिक्षण घेणार आहोत. त्यापैकी अमरावतीमध्ये वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, पुणे, सातारा इत्यादी ठिकाणी ऑलरेडी आपली 1 दिवसाची सेशन्स झालेली आहेत. त्याच्यामध्ये आपले जे श्रीकांत कोळेकर सर असतील किंवा NCDXचे नीरज शुक्ला सर असतील किंवा आमची टीम असेल, यापैकी आम्ही लोक येऊन दिवसभर सेशन घेतो. त्याच्यामध्ये वायदे बाजार कसा चालतो, वायदे बाजारात कोणकोणत्या कमोडिटीज आहेत, त्याच्यानंतर याच्यामध्ये किंमत जोखीम व्यवस्थापन कसे केले जाते याबद्दल दिवसभर मार्गदर्शन केलं जातं. ही आपली हेजिंग डेस्कची बाकी काही म्हणजे कामं आहेत, ज्याच्यामध्ये जे शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये जे काही क्वालिटी आणि प्राइस याच्याबाबत जे काही वाद होतात, तर ते वाद सोडवण्यासाठी आपण कसं एक फ्रेमवर्क डिझाईन करू शकतो, त्याच्याबद्दलही आमचा रिपोर्ट, त्यासाठी एक आम्ही रिपोर्ट बनवून देतोय. आणि बाकीही आम्ही 1-2 रिपोर्ट्स बनवून देतोय. पण आपलं जे मुख्य काम असणार आहे ते 1 दिवसीय जी आपण ऑफलाईन प्रशिक्षण घेतोय आणि त्याच्यानुसार जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक संस्थांना वायदे बाजाराबद्दल कसं त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करता येईल आणि जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये कसे सहभागी होतील याच्यासाठी आपण काम करतोय. त्याच्यानंतर कमोडिटी बाजार म्हणजे काय, तर मला असं म्हणजे जाणून घ्यायला आवडेल की कमोडिटी हा शब्द किती लोकांनी ऐकलाय.
किंवा कमोडिटी म्हटल्यावरती काय आपल्या डोळ्यासमोर काय येतं? कोणी सांगू शकेल? ओके. बरं. कमोडिटी म्हणजे काय असतं? तर आपण ज्या कमोडिटीज असतात, ज्या आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण वापरत असतो. म्हणजे कसं, आपण जेव्हा सकाळी उठतो, तेव्हा सकाळी उठल्यावरती सगळ्यात पहिले आपण दात घासतो. दात घासल्यानंतर आपण चहा पितो. तर चहा पिताना आपण कोणकोणत्या कमोडिटीज वापरतो? चहापत्ती असेल, पाणी असेल, साखर, त्याच्यानंतर आलं असेल, वेलची असेल, त्याच्यानंतर चहा बनवायला पातेलं, ते पण मेटलचं असतं. चहा बनवण्यासाठी गॅस. म्हणजे फक्त चहा पिताना आपण 8 ते 9 कमोडिटीज वापरल्या. त्यानंतर आपण नाश्ता करतो. नाश्ता करताना आपण पोहे खातो, उपमा खातो, इडली खातो, जे कुठलेही नाश्त्याला पदार्थ करत असू. सपोज आपण पोहे पकडले, तर पोह्यामध्ये आपण काय घालतो? पोहे आपण तांदूळाचे बनवतो. म्हणजे तांदूळ एक कमोडिटी झाली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण फोडणी करतो. फोडणीमध्ये तेल आलं, जिरं, हिंग, मिरच्या, त्यानंतर दाणे, हे असं पोह्याच्या बाबतीत झालं. तिखट, मीठ या सगळ्या कमोडिटीज झाल्या. म्हणजे नाश्ता करताना आपण अजून एक 8-10 कमोडिटीज खाल्ल्या. त्यानंतर आपण जेवतो. जेवताना आपण कुठलीतरी भाजी करतो. आयदर असेल टोमॅटोची असेल किंवा फ्लॉवर बटाटा असेल, कुठली पालेभाजी असेल, कुठली कधी उसळी करत असू, कडधान्य करत असू. तर ह्या पण सगळ्या कमोडिटीजमध्ये येतात. त्याच्यानंतर आपण संध्याकाळी नाश्त्याला एखादं फळ खातो किंवा पपई, केळं, संत्रं काही. त्याच्यानंतर आपण रात्री जेवतो. रात्री जेवल्यानंतर आपण झोपायच्या आधी एक कमोडिटी वापरतो. ती म्हणजे सगळेजण बऱ्याचदा आपण झोपताना तेल लावून झोपतो, खोबरेल तेल. म्हणजे सकाळी आपण चहा करण्यापासून रात्री झोपेपर्यंत तेल लावतो. याच्यासाठी आपण एक माणूस दिवसभरात 80 ते 90 कमोडिटीज वापरत असतो. आता ह्या सगळ्या ज्या कमोडिटीज असतात, तर या 80 ते 90 कमोडिटीज आपण एक माणूस दिवसभरात वापरतो. भारताची लोकसंख्या आहे 142 कोटी. म्हणजे 142 कोटी लोकं रोज हे 80 ते 90 कमोडिटीज वापरतात. म्हणजे ह्याच्या आजूबाजूला जे आपण मार्केट बनवलंय, तर 2008-9 मध्ये एक सर्व्हे केला गेला होता. त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं, तो सर्व्हे इन्कम्प्लीट राहिला होता. पण त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की हे जे आपलं जे रिटेल मार्केट आहे, आपण आपल्या दैनंदिन वापरामध्ये ज्या कुठल्याही वस्तू वापरतो, त्याचं मार्केट जवळ-जवळ 3 ते 4 लाख कोटीचं आहे. म्हणजे 4 वरती 12 शून्य. हा सर्व्हे झाला होता 2008 मध्ये. आता साधारण 5-6 लाख कोटी तरी झाले असतील. म्हणजे आपल्या आजूबाजूला एवढं मोठं मार्केट आहे आणि तरी आपल्याला कमोडिटी बाजार किंवा कमोडिटी म्हणजे काय, याची सुद्धा आपल्याला जाणीव नसते किंवा हे आपण स्वतःसाठी तयार केलेलं मार्केट आहे. तर ह्याचा आपण कसा फायदा करून घेऊ शकतो? आत्ता आपण ह्या मार्केटकडे एक ग्राहक म्हणून बघतो. आपण कुठलीही गोष्ट बाजारात विकत घेताना आपल्या खिशातनं पैसेच जातात ना. आपल्या खिशात पैसे येत तर नाहीत. तर आता आपण कमोडिटी बाजार समजून घेऊया आणि कमोडिटी बाजारामध्ये 2-4 हजार रुपये असतील, छोटे 4-5 हजार रुपये असतील, जर आपल्याला डेली मिळत गेले, जर आपला कमोडिटी बाजार म्हणजे समजला, त्याच्यामध्ये कसं ट्रेडिंग करायचं, त्याच्यामध्ये काय-काय रिस्क फॅक्टर आहेत, ते कसे कमी करायचे. तर आपण त्याच्याकडे नुसतं ग्राहक न बघता, त्या मार्केटचा एक भाग म्हणून बघू शकतो. आता थोडं थिअरॉटिकली बघितलं तर सॉफ्ट कमोडिटीज आणि हार्ड कमोडिटीज असे 2 कमोडिटीजचे टाइप पडतात. सॉफ्ट कमोडिटीजमध्ये काय असतं, की ज्या आपला शेतमाल असतो, त्याच्यामध्ये आपली ज्वारी असेल, बाजरी असेल, कडधान्य असतील, तेलबिया असतील, त्यानंतर पशुधन असेल. पशुधनमध्ये गाई, बकरी, मीठ, मासे, अंडी ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात, सॉफ्ट कमोडिटीजमध्ये येतात. हार्ड कमोडिटीज म्हणजे काय? ज्या कमोडिटीज जमिनीतून उत्खनन करून काढल्या जातात आणि त्या वापरून संपून जातात. तर याच्यामध्ये कोणकोणत्या येतात? आपण आधी लागलं तर कृषी कमोडिटी म्हणजे सॉफ्ट कमोडिटीजमध्ये जे ॲग्रीकल्चर कमोडिटीज आहेत, त्या बघू. त्याच्यामध्ये कापूस आहे, सोयाबीन आहे, कांदा हे महत्वाचं पिकात. सॉरी, गवार सीड असेल, गवार गम असेल. गवार सीड म्हणजे आपण जी गवारीची भाजी खातो, त्याच्या ज्या बिया असतात, त्यांच्यावर थोडी प्रक्रिया करून ते गवार सीड बनवतात आणि त्याच्यापासून गवार गम नावाचं एक ट्रान्सपरंट रंगाच्या छोट्या-छोट्या टॅबलेट्स बनतात. हे गवार गमचा उपयोग कुठे होतो? तर ज्या आपल्याकडच्या मायनिंग इंडस्ट्रीज आहेत, तेल उत्खनन करणाऱ्या, कुवेत असेल, इराण असेल, इराक असेल, या ज्या देशांमधनं मायनिंग इंडस्ट्रीज चालतात, या देशांमध्ये
ॲज अ कूलंट म्हणून गवारगमचा वापर केला जातो. त्यानंतर मसाला पिकांमध्ये हळद, जिरे, धने, मका, डाळी, कडधान्य, तेलबिया, त्याच्यामध्ये सूर्यफूल आलं, सोयाबीन आलं. पशुधनमध्ये आपलं मगाशी म्हटलं तसं बकरी असतील, गायी असतील, म्हशी असतील, मीठ, मासे, अंडी ह्या सगळ्या कमोडिटीज ॲग्रीकल्चर कमोडिटीजमध्ये येतात. नॉन ॲग्रीकल्चरमध्ये कोणकोणत्या येतात? ज्याच्यामध्ये सोनं असेल, चांदी असेल, कच्चं तेल असेल, नैसर्गिक वायू, तांबे, झिंक, ॲल्युमिनियम, कॉपर या सगळ्या गोष्टी नॉन ॲग्रीकल्चरमध्ये येतात. तर आपण या कमोडिटी मार्केटचा आणि आपला काय संबंध आहे? तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एवढ्या सगळ्या कमोडिटीज वापरत असतो, जी जवळ-जवळ 5-6 लाख कोटीच्या वरती त्याची उलाढाल आहे. आणि जोपर्यंत आपल्याला कमोडिटी मार्केट समजत नाही, तोपर्यंत आपण फक्त आपली एफ-पी-ओ नाही, तर आपल्या स्वतःच्या भल्यासाठी सुद्धा स्वतःही त्यातून ट्रेडिंग करून काही इन्व्हेस्टमेंटसाठी, काही ट्रेडिंग म्हणून त्यातनं पैसे कसे आपल्याला जनरेट करता येतील, यासाठी आपण शिकूया. तर सध्या आपण डेली आपण काय करतो? आपण टीव्हीवरती न्यूज बघतो. तर न्यूजमध्ये जे कुठलेतरी न्यूज चॅनल्स असतात, ज्याच्यामध्ये 2-3 राजकारणी असतील, ते येतात, ते काहीतरी बोलतात किंवा त्याच्यावरनं काहीतरी भांडणं चालू असतात. त्याच्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं? आपल्याला त्याच्यातनं काय बोध होतो? किंवा कुठेतरी काहीतरी महापूर आलेला असतो किंवा सगळ्याच बातम्या वाईट असतात असं नाही म्हणत आहे मी. कुठल्या बातम्यांमधून आपल्याला कधी काही टेम्परेचरचं कळतं, हवामानाचा अंदाज कळतो, शेतकऱ्यांनी कुठली पिकं लावावी ह्याबद्दल कधी काही इन्साईट दिले जातात. तर ही चॅनल्स कोणती आहेत? जी आपल्याला कमोडिटी मार्केट असेल, शेअर मार्केट असेल ह्याच्याबद्दल समजावून सांगतात. त्याच्यामध्ये CNBC आवाज असेल, झी बिझनेस असेल. तर ही चॅनल्स आपण का बघावी? तर म्हणजे मी माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगतो. मागच्या आठवड्यात अशी एक न्यूज होती, की ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त कापूस उत्पादित झालेला आहे आणि भारत दरवर्षी 30 लाख गाठी आयात करतो कापसाच्या. हा वर्षभराचा भारताचा कोटा आहे. तर यावर्षी फक्त जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत ऑलरेडी आपण 30 लाख गाठी आयात केलेल्या आहेत. आता आणि प्लस आपण जी इम्पोर्ट ड्युटी कॉटनवरती होती, जी ब्राझीलकडनं आपल्याकडे येतं ना, एक आयात कर भरायला लागतो. तो कर पण भारत सरकारने कमी केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय होईल, की त्यांच्याकडे ब्राझीलमध्ये जे जास्त प्रोडक्शन झालंय आणि आपल्याकडची इम्पोर्ट ड्युटी कमी झाली आहे. म्हणजे त्यांच्याकडचा कापूस आहे, तो आपल्या देशात येणार आहे. आणि आपल्याकडे अजून जास्त कापसाचे रेट पडण्याची शक्यता आहे. तर ही न्यूज आपल्याला किंवा हे जे इन्साइट्स आहेत आपल्याकडच्या कमोडिटीज बाबत जे जागतिक जे काही घडामोडी असतात, त्या आपल्याला ह्या न्यूज चॅनल्सवरनं कळतात. त्यामुळे जसे आपण मराठी न्यूज चॅनल्स बघतो, ज्याच्यामध्ये पॉलिटिकल इन्फ्लुअन्स असतात, तसे ही चॅनल्स सुद्धा आपल्याच टीव्हीवरती दिसतात. ती पण सगळ्यांनी पाहावीत. त्याच्यानंतर मोबाईल ॲप्स आणि वेबसाईट्स आहेत काही. त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या बाजार समितीपुरता एखाद्या आपल्या सोयाबीन असेल, तर आपल्या बाजार समितीमध्ये किती रेट आहे, हा आपल्याला फक्त माहिती असतो. शेजारच्या आसपासच्या बाजार समितीतला माहीत असतो. पण सोयाबीनची सगळ्यात मोठी मंडी इंदोरची, तर त्याचा रेट आपल्याला माहिती नसतो. किंवा हळदीचं मार्केट असेल, तर आपल्याला सांगलीचा असो, तर सांगलीचा रेट माहिती असतो. साधारण साताऱ्याचा ऐकून असतो. पण निझामाबादला किती चालू आहे? किंवा बसमतला किती चालू आहे, याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नसते. तर आपल्या गव्हर्नमेंटची ॲग्मार्कनेट नावाची गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. त्याच्यावरती आपण वेबसाईटवरती गेलो, की आपल्याला हवी ती कमोडिटी सिलेक्ट करायची. त्याच्यामध्ये त्या कमोडिटीमध्ये किती आवक झाली आहे, त्याची किमान किंमत म्हणजे मिनिमम, मॅक्सिमम, ॲव्हरेज तिन्ही प्राईस दिसतात. त्यानंतर मंडी वाईज डेटा दिसतो. तर हा सगळा डेटा आपल्याला गव्हर्नमेंटचा फ्रीली अवेलेबल आहे. आता ह्याचा आपण आपल्यासाठी कसा चांगल्यासाठी उपयोग करून घ्यायचा, हे आपण ठरवू शकतो. तसेच investing.com जसं आपल्याकडे WhatsApp आहे, तसं प्रत्येकाकडे investing.com असलं पाहिजे. investing.com मध्ये काय होतं, आता आपण सगळे सोयाबीन पकवतो, आमच्या एरियात सोयाबीन पिकतो किंवा हळद पिकते. तर ह्याला जगभरात किती रेट मिळतोय किंवा जगभरात ह्या कमोडिटी मध्ये काय घडामोडी चालू आहेत, हे आपल्याला investing.com वरनं कळतं. तसंच मंडी सेंट्रल, ॲग्री सेंट्रल ही काही प्रायव्हेट ॲप्स सुद्धा आहेत. तर त्याच्यामध्येही आपल्याकडच्या ॲग्रीकल्चर कमोडिटीज ॲग्री सेंटरमध्ये बहुतेक सध्या आता जमिनींचाही व्यापार सुरू झाला. तर त्याप्रमाणे पण आपण ती ॲप्लिकेशन
तर ॲज अ एफ-पी-ओ म्हणून, ॲज अ शेतकरी म्हणून आपण खूप साऱ्या जोखमी पत्करत असतो. त्याच्यामध्ये पीक पद्धती असेल, लागवडीखालील क्षेत्र असेल, हवामानाचा धोका असेल, आता सगळीकडे पावसाचा हाहाकार माजला आहे. त्यामुळे तर ह्या सगळ्या आपण ही एवढी जोखीम पत्करत असतो आणि तरी आपल्याला जो आपल्या शेतमालाला भाव मिळतोय, तो मिळत नाही. तर तो कसा मिळेल? कारण की आपण काय करतो, सध्या आपण ए-पी-एम-सीमध्ये म्हणजे माझ्याकडे सोयाबीन आहे. माझ्याकडे सोयाबीन पिकतं साधारण एक 100-200 क्विंटल. तर मी काय करतो, मी माझ्या इथले सोयाबीन घेतो, माझ्या इथल्या जवळच्या ए-पी-एम-सीमध्ये जातो आणि तिथे ए-पी-एम-सीमध्ये गेल्यावरती तिथे माझा माल ठेवतो. मग 2-4 ट्रेडर्स असतात, ते लोकं येतात. ते लोकं माझा माल बघतात. कधी एखादा ट्रेडर असेल, तो दाताने चावून बघतो आणि सांगतो, की मॉइश्चर किती आहे, काडी कचरा किती आहे आणि ते ते बोली लावतात. त्याप्रमाणे माझ्या सोयाबीनचा भाव ठरतो. मग आता जर आपण शेतकरी आहोत, आपण जर हे आपण सोयाबीन पिकवलंय, तर ह्याचा किंमत ठरवायचा अधिकार आपल्याला का नाहीये? उद्या जर हे घड्याळ माझं आहे, मी घड्याळाचा मॅन्युफॅक्चरर आहे. मी जर ठरवलं, की हे घड्याळ मी ₹100 विकेन. तर हे घड्याळ मी प्रोड्यूस केलंय ना, मी ठरवेन, की हे कितीला विकायचं आहे. तर आपल्याकडे वायदे बाजार हा असा एक टूल आहे, की जे शेतकरी उत्पादित करतात, त्याला जो काही रेट द्यायचा, हे शेतकरी ठरवू शकतो. कसं? ते आपण बघूया हळू-हळू. आपण एवढी सगळी जोखीम पत्करतो, राजकीय जे काही युद्ध चालू असतात, जिओपॉलिटिकल फॅक्टर्स असतात, तर या सगळ्याचा फरक आपल्या किमतीवर पडत असतो. हं. आणि एवढ्या जोखीम पत्करून सुद्धा आपल्याला हवा तो रेट मिळत नाही. तर आपण ए-पी-एम-सीमध्ये का जातो? तर ए-पी-एम-सीमध्ये आपण म्हणतो, की आपल्याकडे पर्याय नाही म्हणून ए-पी-एम-सीमध्ये जातो. पण ए-पी-एम-सीमध्ये आत्ता जाताना काय होतं, की जसे आपण 100 शेतकरी ए-पी-एम-सीमध्ये जातो आणि तिथे असतात 8-10 ट्रेडर लोकं. त्यामुळे याच्यामध्ये स्पर्धा कोणामध्ये आहे? तर स्पर्धा आपल्यामध्ये आहे, की आपल्याला सगळ्यात जास्त रेट कसा मिळू शकेल. पण हीच जर स्पर्धा व्यापाऱ्यांच्यात लागली, म्हणजे आपण 100 शेतकरी आणि तिथे जर 100 व्यापारी असतील, तर व्यापाऱ्यांच्या स्पर्धा लागेल ना, की कोणाला जास्त चांगला माल हवाय. तर ही जी सिस्टम आहे, ही एन-ई-एम-एल म्हणून एक एन-सी-डी-एक्सची विंग आहे. त्याच्यामध्ये एन-सी-डी-एक्स ई-मार्केट लिमिटेड यांनी ऑनलाईन पद्धतीने सुरू केली. तर ऑनलाईनमध्ये आपण काय करू शकतो, की ऑनलाईनमध्ये जी कमॉडिटी आहे आपली, त्या कमॉडिटीचं आपण रजिस्ट्रेशन करायचं. त्या कमोडिटीचे स्पेसिफिकेशन्स लिहायचे, की त्याची क्वांटिटी किती आहे, क्वालिटी किती आहे, कशी आहे, फोटोज कसे आहेत. त्यांनी ज्या काही एन-ई-एम-एलने जे काही प्रोटोकॉल ठरवून दिले, त्याप्रमाणे आपण सिस्टममध्ये डेटा टाकायचा आणि त्याच्यानुसार हा सगळा भारतभरातल्या विक्रेत्यांना दिसतो आणि त्याप्रमाणे ते लोकं ट्रेड करतात आणि त्यात आधी आपल्याशी प्राईस निगोशिएट करतात आणि नंतर ट्रेडिंग कंप्लीट होतं. मी फक्त तुम्हाला अं, हं. हे बघा, एन-ई-एम-एलची हे कृषीविद म्हणून त्यांचा प्रायव्हेट प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरती कसं ट्रेडिंग होतं ते फक्त समजावून सांगतो. आपल्याकडे सोयाबीन आहे. सोयाबीन आपण विकण्यासाठी एन-ई-एम-एलच्या ॲपवरती गेलो. त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलं. एफ-पी-ओसाठी शेतकऱ्यासाठी माझ्या मते फक्त ₹118 आहेत. ₹100 प्लस जी-एस-टी ₹118 फक्त रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत. तर आपण आपल्याकडे शेतकरी म्हणून त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याकडे अकाउंट ओपन करायचं. त्यांना सांगायचं माझी ही कमॉडिटी आहे. त्याप्रमाणे कमॉडिटीचं फोटोज असतील, किती मॉइश्चर आहे, कुठली व्हरायटी आहे, कुठल्या पॅकेजिंगमध्ये आहे, हे सगळे डिटेल्स त्यांच्या ॲप्लिकेशनवरती भरायचे. त्याच्यानंतर ते सगळ्या व्यापाऱ्यांना दिसतात. त्याप्रमाणे जे व्यापारी बघतील, ज्यांना आपली क्वालिटी पसंत पडेल, ते व्यापारी आपल्याला फोन करतात, कनेक्ट करतात. या सगळ्यामध्ये मग त्यांच्याशी आपण प्राईस ठरवून घ्यायची, की आपल्याला किती किमतीला आपला माल विकायचा आहे. या सगळ्यामध्ये एन-ई-एम-एलची लोकं मध्ये असतात, की दोघांची फसवणूक होऊ नये. ॲज अ शेतकरी म्हणून आपल्याला सगळ्यात जास्तीत जास्त रेट मिळावा किंवा आपल्या मालाला योग्य तो रेट मिळावा आणि व्यापारी म्हणून त्याला पण उत्तम प्रतीचा माल मिळावा, यासाठी एन-ई-एम-एलची लोकं मध्ये असतात. त्याच्यानंतर आपली एकदा किंमत ठरली, की त्याच्यानंतर त्या ॲप्लिकेशनमध्ये सिस्टममध्ये ट्रेड जनरेट होतो. त्याच्यानंतर व्यापाऱ्याचा माणूस आपल्याकडे येतो. तो क्वालिटी चेक करतो. जेव्हा आपण जी डिलिव्हरी डेट ठरवून दिली असेल, त्या डिलिव्हरीला म्हणजे आपण जेव्हा जशी आपली ए-पी-एम-सीमध्ये काटा पावती निघते गाडीची, तशीच सेम जेव्हा आपली गाडी भरेल, त्याचं जेव्हा पावती निघेल, ती पावती सिस्टमवरती टाकली, की जे ट्रेडरच्या अकाउंटमध्ये घेतलेले पैसे असतात, ते आपल्या अकाउंटला येतात.
आणि कृषी विभागामध्ये ट्रेड कंप्लीट होतो. त्यामुळे बाजार समितीला आपल्याकडे पर्याय नाहीये, असं नाहीये. आपल्याकडे पर्याय आहेत, फक्त आपल्याला माहिती नाहीये. तर हे आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनुसार होतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करता येईल. तर त्याच्यामध्ये मी एक फक्त उदाहरण देतो, की नाफेडची आणि एन-सी-सी-एफच्या प्रोक्युरमेंट सोयाबीन किंवा तूर खरेदीमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी भाग घेतला असेल. त्यामुळे त्यांच्याबद्दल ऐकून असतील. तर ही जी खरेदी होते ती एन-ई-एम-एल बाबत होते. म्हणजे एन-ई-एम-एलने त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय. त्याचं नाव ई-समृद्धी. त्याच्या अंडर ही सगळी गव्हर्नमेंटची प्रोक्युरमेंट चालते. आता ह्याच्यामध्ये जस्ट 1-2 उदाहरणं देतो म्हणजे तुम्हाला या ई-समृद्धीचा आवाका किती येतो लक्षात येईल. 2008-9 ची गोष्ट आहे. 2006 मध्ये एन-ई-एम-एल सुरू झाली. 2008-9 मध्ये जेव्हा तेव्हा आपल्याकडे सगळ्यांना रेशनमध्ये साखर दिली जायची. त्याच्यामध्ये या सगळ्या प्रोसेसमध्ये तर साखर देण्याच्या प्रोसेसमध्ये किती साखर तयार झाली, त्यातली किती सरकारने विकत घेतली, किती कुठल्या गोडाऊनला स्टोअर केलेली आहे, त्याच्यानंतर कुठल्या रेशनच्या दुकानात किती साखर गेली आहे, या सगळ्याचं काही काय म्हणतात, कुठे काही लिखापडी केलेलं नसायचं. याबाबत खूप गोंधळ असायचा. तर ह्याच्यामध्ये कसं होतं, की ह्या ज्या सिस्टममध्ये जवळ-जवळ सरकारचे 1000-2000 कोटी रुपयाचं नुकसान होत होतं. कारण की कॉस्टमध्ये विचार केला आपण, तर सरकारला ही साखर रेशनच्या दुकानापर्यंत पोहोचवण्यापर्यंत एका साखरेला ₹40 ते ₹50 पर किलो कारखान्यापासून त्या प्रोक्युरपर्यंत साखर नेणं, तिथून त्या मोठ्या ट्रेडर असेल त्यांच्या गोडाऊनवरती नेणं, तिथून रिजनल गोडाऊनवरती नेणं, तिथून रेशनच्या दुकानापर्यंत नेणं, या सगळ्यामध्ये सरकारची जी काय सरकारचं जे सरकारी कर्मचारी होते, सरकारची जी प्रणाली होती, ती सगळी वापरली जायची. त्यामुळे यासाठी जवळ-जवळ 1000-2000 कोटी सरकारला लॉस होत होता. मग तेव्हा त्याच्यामध्ये आपण एन-ई-एम-एलमध्ये आलो. त्यानंतर एन-ई-एम-एलने गव्हर्नमेंटकडनं हे समजून घेतलं, की आपल्याला कुठल्या प्रकारचं ऑप्शन हवंय. कुठल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये काय 50-60 जे गोडाऊन्स असतील, त्यांना कोणकोणत्या पॅकेजिंगमध्ये किती कुठल्या क्वालिटीची आणि किती-किती साखर हवी आहे, ते आपण त्यांच्याकडनं समजून घेतलं. त्याप्रमाणे आपण ऑप्शन शेड्यूल केलं. आता हे ऑप्शन होतं महाराष्ट्रातल्या फक्त महाराष्ट्रामध्ये जे साखर रेशनमध्ये जायचे त्याच्यासाठी. हे ऑप्शन जिंकला दिल्लीतला एक व्यापारी. त्याने फक्त ₹24 पर किलो एवढ्या कॉस्टमध्ये प्रत्येक सरकारी गोदामामध्ये सरकारला जितकी हवी होती, त्याप्रमाणे त्या क्वालिटीची त्या पॅकेजिंगमध्ये साखर पोहोचवून दिली. म्हणजे जे सरकारचं 1000-2000 कोटीचं नुकसान होतं, ते 500-600 कोटीवरती तरी आलं असेल. हे झालं सरकारचं. तसं आपण एक प्रायव्हेटमधलं एक्झाम बघूया. लिची नावाचं जे फळ असतं, त्याचं आपण आईस्क्रीम खातो किंवा त्याचे काही प्रोसेस प्रॉडक्ट्स बनवतात. तर त्याच्यामध्येही एन-ई-एम-एलचे ऑप्शन्स कसे चालतात त्याबद्दल सांगतो. तर 2013-14 ला जेव्हा लिची एन-ई-एम-एलवरती ट्रेड होत होती, तेव्हा लिची सगळ्यात जास्त प्रोड्यूस होते बिहारमध्ये, मुझफ्फरनगरमध्ये. जिथे त्यावेळेला साधारण थोडंफार असं गुंडांचं राज्य चालू होतं. तिथले जे शेतकरी होते, त्यांना फक्त 10 ते ₹12 पर किलोने त्यांची लिची विकली जायची. आणि हेच त्या त्या प्रोसेसमध्ये आपल्याकडे जे लिचीचे प्रोसेस प्रॉडक्ट्स बनत होते, त्याला खूप जास्त डिमांड होती. मग असं झालं, की जे बंगलोरमधले किंवा साउथ इंडियामधले जे प्रोसेसर्स आहेत मोठे-मोठे, त्यांना लिची जवळ-जवळ ₹40 ते ₹50 किलोने घ्यायला लागायची आणि बिहारमधले जे शेतकरी होते, त्यांना ₹10 ते ₹12 पर किलो फक्त मिळायचे. म्हणून आपण त्यांच्यासाठी ऑप्शन शेड्यूल केलं. त्याच्यानंतर आधी आपण म्हणजे बिहारमध्ये आपण जे पोटेन्शियल एफ-पी-ओ आहेत, की ज्यांची मोठ्या-मोठ्या बागा आहेत, ते आपल्याला सप्लाय करू शकतील. अशांसाठी आपण ऑप्शन लॉन्च केलं आणि ते ऑप्शन जिंकले. बंगलोरमधले जे प्रोसेसर आहेत ते. त्याच्यामध्ये एक जो ट्रेड होता त्याच्यामध्ये एकाने ₹24 पर किलो या भावाने त्यांची लिची खरेदी केली. म्हणजे ज्या लिचीला एरवी त्यांना ₹10 ते ₹12 रेट मिळायचा, त्यांना ₹24 मिळायला लागला. म्हणजे जवळ-जवळ दुप्पट रेट मिळाला. सो म्हणजे आणि जो प्रोसेसर होता त्याला पण ₹30-40 देण्याच्या ऐवजी त्याला स्वस्तामध्ये लिची मिळाली. सो अशा प्रकारे एन-ई-एम-एलचं कामकाज चालतं. हे एन-सी-डी-एक्सच्या काही कंपन्या आहेत, 5 कंपन्या आहेत. एन-सी-डी-एक्सच्या अंडर 5 कंपन्या येतात. एन-सी-डी-एक्स ई-मार्केट लिमिटेड जे एन-ई-एम-एल जे आहे, जे गव्हर्नमेंटसाठी ऑप्शन्स करतात. त्याच्यानंतर कृषीवेध म्हणून त्याचं म्हटलं तसं प्रायव्हेट प्लॅटफॉर्म आहे. तो आपले शेतकरी आणि व्यापारी ह्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर एन-आय-सी-आर, एन-सी-डी-एक्स इन्स्टिट्यूट ऑफ कमॉडिटी रिसर्च,
याच्यामध्ये कमॉडिटी मार्केटबद्दल अवेअरनेस करणं आणि कमॉडिटी बाबत जो काही रिसर्च करून देणं असेल, हे काम NICR करतं. आपण जे हे ॲग्रीकल्चर इकोसिस्टममध्ये बोलतो, की फक्त आपण जो पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चात जे आपलं नुकसान होतं, यासाठी आपल्याकडे उत्तम गोडाऊन्स नाही आहेत किंवा ती सिस्टम नाही आहे. तर त्यासाठी आपल्याकडे NERL ही कंपनी आहे, नॅशनल ई रिपॉझिटरी लिमिटेड, ज्याच्यामध्ये आपल्याकडे भारतभरात किती गोडाऊन्स आहेत, त्यांची किती कपॅसिटी आहे, त्यांच्यामध्ये कोणकोणत्या कमॉडिटी स्टोअर केल्या आहेत, कोणकोणत्या कमॉडिटीज आपण अजून ठेवू शकतो, ह्याबाबत काम चालतं. आणि जे आपण वायदे बाजारात काम करतो, त्याच्यामध्ये जे ट्रेड्स होतात, ते ट्रेड व्यवस्थित होतात का नाही, तिथे काही मॅनिप्युलेशन्स होत नाहीत ना, हे बघण्याचं काम NCCL करतं. आपल्याकडे स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत आपल्याला जे बाजारभाव आपल्याला कळतात, त्याच्यामध्ये हा एक QR कोड आहे, की याच्यामध्ये हे एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यावरती आपल्याला जे फ्युचर जे आपल्याकडे फ्युचरमध्ये जे काही प्राइस ट्रेंड्स राहणार आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला स्मार्ट प्रकल्पाच्या मार्फत कळवलं जातं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये माझा नंबर आहे. आमचं जे हेजिंग डेस्कचे मेन सर आहेत, नीरज शुक्ला, त्यांचा नंबर दिलेला आहे. आमचं पुण्यामध्ये ऑफिस आहे. तर कोणी याच्याबद्दल अजून इंटरेस्टेड असेल, तर आपण पुण्यामध्ये भेटू शकतो किंवा कधी मला संपर्क करू शकता. कोणाचे काही प्रश्न असतील तर कृपया विचारावे. हॅलो. नमस्कार. हॅलो. नमस्कार. कोणाचे काही प्रश्न आहेत का? हॅलो. हॅलो. बाकीच्या लोकांनी माईक म्यूट केले ना, की जे व्यक्ती प्रश्न विचार त्यांचा प्रश्न सर्वांना व्यवसायिक होईल. हॅलो. हो सर. हॅलो. हा सर नमस्कार, मी नाईक नवरे बोलतोय, उस्मानाबाद, विश्व FPC. तर नमस्कार. आता यामध्ये ह्या कमोडिटी मार्केटमध्ये सध्या करंट मध्ये कुठले FPC काम करतायत का? हो, आणि आता सर फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर 270 पेक्षा जास्त FPO आहेत, की ज्या NCDEXच्या प्लॅटफॉर्मवरती वायदे बाजारावरती आपापल्या कमॉडिटीजमध्ये हेजिंग करत असतात. तर याच्यामध्ये कापूस, मका, हळद, गवार सीड, गवार गम याच्यामध्ये आणि सरकी याच्यामध्ये हेजिंग करणारे FPO आहेत. बरं, दुसरी गोष्ट, FPC ला काम आता ह्याच्यावरती ह्या कमोडिटीमध्ये काम करायचं असेल तर त्या FPC कडे गोडाऊन सिस्टम किंवा बाकीची स्टोरेज साठी वगैरे स्वतःची व्यवस्था असायला पाहिजे का गव्हर्नमेंटची कुठली फॅसिलिटी यूज करू शकतो? असं काही सर बंधन नाहीये. त्याच्यामध्ये वायदे बाजारामध्ये जेव्हा आपण काम करतो किंवा NEMLचं मी म्हटलं, तर त्याच्यामध्ये असं काही बंधन नाहीये. तुम्ही आत्ता ज्या सिस्टम मध्ये आहात, त्या सिस्टम मध्ये तुमचं जे कुठलं जवळचं गोडाऊन आहे ते वापरू शकता. ओके. नाही, त्याला असं काय आहे का वकार महामंडळाचं, जसं किंवा ते वकार पावती वगैरे तिथं सगळी सिस्टम असते ऑनलाईन वगैरे, याला काही तसं कंपल्शन असतं का? नाही सर, तसं काही कंपल्शन नाही. ओके, थँक्यू सर, थँक्यू. येस. मी एक प्रश्न विचारू? हो सर. माझं नाव विजय मेत्रे, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरहून बोलतोय. सर्वांना नमस्कार. मी केंद्रीय शेती सल्लागार आहे. तर ओके. आता जो काही कांदा आहे बल्क मध्ये तुम्ही खरेदी करू शकता का? ओके सर, NEML हा जो प्लॅटफॉर्म आहे तो बायर आणि सेलर या दोघांसाठी ॲज मधला मेडिएटर म्हणून काम करतो. NEML स्वतः प्रोक्युरमेंट मध्ये नाही काम करत. बरं, तुम्ही समन्वयक आहात ना, तर आता समजा आज माझ्याकडे कमीत कमी 1000 10,000 नाही म्हणणार, पण माझ्याकडे 100 शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे कांदा भरपूर आहे. आज त्याला सगळ्यात मोठा शेतकरी ज्याच्याकडे 34 एकर कांदा आहे. बरोबर. 2 एकर 3 एकर वाले भरपूर आहेत. तर एक 100 शेतकरी आहे. हा सगळा कांदा तुम्हाला एका ठिकाणी, म्हणजे नगर जिल्ह्यातल्या एका ठिकाणी, सिन्नर मध्ये एका ठिकाणी, सटाण्यामध्ये एका ठिकाणी, मालेगाव मध्ये एका ठिकाणी असा जर कांदा उपलब्ध क्वालिटी म्हणजे A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड असं म्हणजे व्यवस्थित निवडून जर तो दिला तर आपण
फॉर एक्झाम्पल उत्तर प्रदेश असेल किंवा दिल्ली असेल किंवा कलकत्ता असेल किंवा मद्रास असेल, तर ह्या लोकांबरोबर टायप होऊ शकतं का? होऊ शकतं ना, होऊ शकतं. मी सर WhatsAppला माझा नंबर फक्त देतो. मी तुम्हाला WhatsAppला NEMLचा हे काम करणारा जो माझा मित्र आहे ना, त्याचा नंबर पाठवतो. त्याच्याशी एकदा बोलून घ्या. ओके. ओके. अजून खूप प्रश्न, पण सगळ्यांचा वेळ घेत नाही. मी इथेच थांबतो. धन्यवाद. सर आता हे एफपीसी ऍग्रिगेशनचं काम करणारच आहे. ऍग्रिगेशन तर थँक सो मच. करावंच लागेल. ऍग्रिकल्चर कमोडिटी अशी आहे की आपल्याकडे फार्मर छोटे आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं ऍग्रिगेशन करावं लागेल आणि त्यासाठी जी बेसिक सिस्टम किंवा त्याचं जी ट्रेनिंग आहे किंवा NEM आहे, आता जसं गव्हर्नमेंटचं नापेड असेल किंवा त्यांच्यासाठी जी एक सिस्टम आहे ती वेगळी सिस्टम आहे ना, त्यांचे गोडाऊन किंवा त्यांची सिस्टम सगळी. बरोबर, बरोबर. हो. मग आता प्रायव्हेट लेवल एफपीसी लेवलवरती काम करत असताना मग ते कशा पद्धतीने जायला पाहिजे याच्यात? नाही, प्रायव्हेट FPC असेल. इन्व्हेस्टमेंट, एफपीसी ला इन्व्हेस्टमेंट हा कसा पार्ट असतो वगैरे कोणता म्हणजे? नाही, याच्यामध्ये सर कसं असतं, याच्यामध्ये आपण FPC म्हणून आपल्याकडे जी कुठली कमोडिटी आहे ते विकण्यासाठी जसं आपण APMC मध्ये विकतो, तसंच ही एक ऑनलाईन APMC आहे. त्याच्यामध्ये फक्त भारतभरातनं बाहेर येतात आणि जसं आपण होतं की आपल्याकडे 8-10 बायर असतात आणि जी जास्तीत जास्त दर मिळावा म्हणून स्पर्धा आपल्यामध्ये असते. तर ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती असं होतं की भारतभरातनं असतात आणि ते जे एक विक्रेते असतात ते कनेक्टेड नसतात. तेव्हा त्यांना मी आता सपोज 4 विक्रेते आहेत, तर मी किती रेट टाकतोय हे समोरच्याला दिसत नाही. त्यामुळे स्पर्धा त्यांच्यामध्ये लागलेली असते. मी WhatsAppला माझा नंबर दिलाय. ज्यांना या प्रायव्हेट म्हणजे कृषी विभागामध्ये काम करायचं आहे, प्रायव्हेट ट्रेडमध्ये काम करायचं आहे, त्यांनी फक्त गौतम एक मिनिट, त्यांना ती स्लाइड जी शेवटची आहे ना आपली कम्युनिटीची ग्रुपची, ती शेअर कर आणि त्यामध्ये त्यांना म्हणा ऍड व्हावं सगळ्यांना, आणि त्यामध्ये त्यांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न त्यामध्ये त्यांनी सांगावे, जेणेकरून पुढच्या Right. लेक्चरला आपण त्याच्यामध्ये त्यांचे जे प्रश्न आहे त्याच्यावर बरोबर उत्तर देऊ शकतो. बरोबर चॅट किंवा बरोबर चॅट मध्ये सांगा म्हणा इथल्या. ठीक आहे. हो, मी ती स्लाइड शेअर करतो त्याच्यावरती सगळ्यांनी एकदा. गौतम आवाज येत नाही तुझा. आवाज येतो सर? येस. मी स्लाइड शेअर करतो म्हणलं फक्त. विराज. हॅलो हॅलो. हॅलो. हा सर, आवाज येतो? विराज. विराज आमच्या हॅलो. हा सर, बोला हॅलो. बोला ना. गौतम आवाज येत नाही. खंदारे बोलतो. आवाज येतोय गौतम, आवाज येतोय, बोलतो. ओके. हॅलो. हा सर, बोला ना. तालुका जालना जिल्ह्याहून बोलतो. आवाज येतो का सर? हो हो. हॅलो. हा, तर उत्पादन चांगल्या प्रकारे व्हायलंय आणि घेत आहे शेतकरी. हॅलो. येतो सर, बोला ना. हॅलो. आवाज येतोय, बोला तर तुमचा. शेतकरी उत्पादन हळदीचं घेत आहे. तर शेतकरी उत्पादक कंपनी तर त्या हळदीच्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं काम करावं लागेल? हळदीचं उत्पादन घेताय, तर हळदीचं उत्पादन म्हणजे ह्याच्यावरती काम करण्यासाठी कशा प्रकारे काम करायला लागेल असं विचारलं मी. हा 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 स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत एक किंवा मग त्याच्यात प्रक्रिया करून बी कशा पद्धतीनं शेतकऱ्याचा आर्थिक विकास होईल ह्या दृष्टीने म्हणजे स्थानिक उत्पादक शेतकरी विक्रेते बी बनत आहे याबद्दल. तुम्ही खंदारे साहेब, तुम्ही जालन्याहून कुठून बोलता? मंठा, जालना जिल्हा. बरोबर, ठीक आहे, काही हरकत नाही. गौतम, त्यांचं काय म्हणणं आहे? हो सर, त्याच्यामध्ये असं असतं की आपल्या जी कुठली आता आपण हळद आहे ना, जर आपण वायदे बाजारात काम करत असू तर त्याचे काही क्वालिटी स्पेसिफिकेशन ठरलेले असतात. त्याप्रमाणे आपल्याला ती क्वालिटी हळद आपल्याला प्रोड्यूस करण्यासाठी ती जर सप्लाय करायची असेल तर आपल्याला आधी आपण वायदे बाजारामध्ये आपण वायदे बाजार काय असतो हे शिकून घेण्यासाठी आपण आपलं सर NCDX मध्ये एक अकाउंट काढायला लागेल. तर
मी जो चॅटमध्ये माझा नंबर पाठवलाय त्याला फक्त व्हॉट्सअपला मेसेज बर. पाठवाल. मी काही डॉक्युमेंटची लिस्ट आहे ती तुमच्या शेअर करतो. ते आपण बर. अकाउंट ओपन करूया आणि त्याच्याप्रमाणे पुढे काम करत आहे. बर. हॅलो सर गौतम ती शेवटची स्लाइड QR कोडची हो सर, मी ती शेअर केली करत होतो. माझा आवाज जातो बहुतेक म्हणून. हा दिसते सर तेच slide? सांगा फुल स्क्रीन कर हो. त्याच्याबद्दल सांगा जरा. हॅलो तुम्हीच सांगा गौतम सांगा याबद्दल. हा, याच्यामध्ये सर आपण जे स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत आपल्याला जे काही शेतमालाचे जे काही बाजारभाव असतील ते आपल्याला इन फ्युचरमध्ये काय ट्रेंड राहणार आहे याच्याबाबत आपल्याला रिपोर्ट्स आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मवरती मिळतात. त्याच्यामध्ये आपण जी कम्युनिटी बनवली आहे, व्हॉट्सअपची कम्युनिटी असेल किंवा टेलिग्रामची कम्युनिटी असेल, याच्यावरती आपल्याला हे रिपोर्ट्स दर महिन्याला मिळत असतात. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर कमोडिटीजचा फ्युचर ट्रेंड काय राहणार आहे आणि त्याप्रमाणे आपण कोणकोणते डिसिजन्स घेतले पाहिजेत किंवा तो आपण फ्युचर ट्रेंड बघून बाजारभाव किती असेल ह्याचा जर आपल्याला अंदाज आला त्याच्यावरनं आपण जे त्याच्यावर आधारित जे आपले डिसिजन्स आहेत ते आपण घेऊ शकतो. ओके. सर एक प्रश्न आहे. तर इकडं संभाजीनगरला हे आपली वन डे ट्रेनिंग कधी होणार आहे? सर पुढच्या महिन्यात प्लॅन करतो सर आपण. ओके सर, वन डे राहणार आणि ते सगळे कन्सेप्ट क्लिअर होणार ना? हो सर, नक्की. आपल्या ओके. इथलं सर आपल्या इथलं DIU असेल ना, म्हणजे स्मार्टचं जे डिस्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट असेल त्यांच्या सर एकदा टच ओके. राहाल. आणि प्लस मी आता एक इथे चॅटबॉक्समध्ये एक लिंक शेअर करतोय जी आपली व्हॉट्सअपची कम्युनिटी आहे. जे काही आपलं ठरेल ओके. त्याप्रमाणे म्हणजे आता जशी 7 सेशन्स झाली आहेत, पुणे, सातारा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा इथे ऑलरेडी आपली 7 ठिकाणी आपली सेशन्स झाली आहेत. तर त्याप्रमाणे जे काही ठरेल त्याप्रमाणे ते डिटेल्स त्या कम्युनिटीवरती शेअर केले जातील. तर ह्या ट्रेनिंग मध्ये काही प्रिंटिंग मटेरियल वगैरे किंवा काही दिलं जातं सर. हेजिंग दिलं जातं? एक बुकलेट बनवली आपण याच्यावरती कसं हेजिंग करू शकतो त्याबाबत डिस्कस. विराज, ती लिंक पाठवतोस आपली कम्युनिटी वाली या चॅटबॉक्स मध्ये? ओके, चालेल. ओके, थँक्यू. थँक्यू. सर तुम्हाला आवाज येतो का? हॅलो हो, येतो सर. सोयाबीन समजा कम्युनिटीमध्ये विकायचं आहे तर त्याबाबतीत थोडे सोप्या पद्धतीने सांगा ना थोडंसं. मला कम्युनिटीमध्ये समजा सोयाबीन आपल्याला विकायचं आहे. ओके. तर याच्यामध्ये आता आपण जर डिस्कस केलं की जसं आपलं APMC आता सर तुम्ही काय करता सर? तुम्ही कुठनं बोलताय आणि काय आता कुठल्या APMC मध्ये? अमरावतीवरून बोलतोय, पवन काकडे, ओके. ग्रामीणला इकडे. बर शेती आहे माझ्याकडे बर आणि मला हा प्रश्न आहे की समजा स्वतः एक समजा छोटा समजा शेतकरी आहे, 2 एकर, 5 एकर, 10 एकर वाला, हम्म, हम्म. तर तो सुद्धा पण कम्युनिटीमध्ये आपला शेतमाल विकू शकतो का? विकू शकतो ना सर. आता आपण जे डिस्कस केलं की आपल्याला जशी आपल्याकडे आपण आपल्या बाजार समितीमध्ये आपला सोयाबीन नेऊन विकतो तशीच NCDX ची एक ऑनलाईन बाजार समिती आहे जिला कृषी वेध म्हणतात. त्याच्यामध्ये भारतभरातनं ट्रेडर्स त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. आता फक्त तुम्ही म्हटलात तसं की इंडिव्हिज्युअल शेतकरी याच्यामध्ये नक्की पार्टिसिपेट करू शकतो. पण निदान एखादी गाडी तरी भरली पाहिजे एवढा माल आपल्याकडे लागतो. म्हणजे जेव्हा आपण एक इंदोरचा एखादा व्यापारी सपोज आपण असं अज्युम करू की तुमचं रजिस्ट्रेशन झालंय, तुमच्याकडचा जो सोयाबीन आहे तो इंदोरच्या एखाद्या व्यापाऱ्याला आवडला, तर अमरावतीवरनं इंदोरला गाडी पाठवायला निदान एक गाडी भरली पाहिजे एवढा तरी माल म्हणजे आपल्याला लागतो. असं पण कृषीवेधमध्ये ट्रेड करायला असं काही बेसिक लिमिट नाहीये की इतकाच माल असला पाहिजे तरच तुम्ही ट्रेड करू शकता. पण रफली आपण जे म्हणतो की त्यांना शेवटी जो व्यापारी घेणार आहे त्याला पण परवडलं पाहिजे ना. बरोबर आहे. तर आणि विराजने आता येस. FPO साठी काही वेगळं असते का? FPO साठी पण आय मीन याच्यामध्ये FPO आणि शेतकरी दोन्ही याच्यामध्ये काम करू शकतात. आणि बाजारभाव आपल्याला माहित पडतात का? समजा आता इथे जे मार्केट समजा आपलं हो. मार्केट आहे बरोबर.
समजा इथे मार्केटमध्ये सध्या भावात समजा 4400-4300 सुरू आहे हम्म, हम्म. आणि आपला माल काय भावात घेणार आहे ते आपल्याला पर्सनली सांगतात का मग? हो. कृषीवेदमध्ये कसं होतं सर, की जो आपला एखादा माल असेल आणि आपल्या मालाचे आपण फोटोज टाकले, व्हिडिओज टाकले, क्वालिटी त्यांना डिस्प्ले केली आणि एखाद्या ट्रेडरने आपल्याला कनेक्ट केलं, तर आधी आपण त्याच्याशी प्राइस निगोशिएट करतो आणि त्याच्यानंतरच पुढचा ट्रेड होतो. जर प्राइस तुम्हाला पटली, त्याला पटली, तरच मग पुढे मग त्याचा माणूस येतो, क्वालिटी चेक करून जातो आणि मग त्याच्यानंतर जशी आपली आपली एपीएमसीमध्ये आपली काटा पावती निघते गाडी भरल्यावरती, तशी इकडे गाडीचं वजन केल्यावरती ती पावती जेव्हा आपण सिस्टमला अपलोड करतो, तेव्हा पेमेंट होतं. आणि याला बा कालमर्यादा किती किती वेळ लागेल त्याला या सगळ्या प्रोसेसला? अकाउंट ओपनिंगला एक 3-4 दिवस लागतात. 1-2 दिवस लागतील. कारण की कसं असतं, जर आपलं इंडिव्हिज्युअल असेल किंवा एफ-पी-ओचं अकाउंट असेल, एन-ई-एम-एल जे काही रजिस्ट्रेशन करून घेतं, ते डॉक्युमेंट्स एन-ई-एम-एलची बॅकएंडला टीम चेक करते आणि त्याप्रमाणे माझा नंबर विराजने 2 टाकल्यात गोष्टी. एक म्हणजे माझा नंबर टाकलाय ग्रुपमध्ये आणि त्याने कम्युनिटी जी दिली आहे, ज्याच्यावरती सगळ्यांनी जॉइन व्हावं. त्याच्यावरनं आपल्याला हे कमोडिटी मार्केटमध्ये किंवा आता आपण जे कृषी भेदभाव बोलतोय, त्याच्याबद्दल जे काही माझ्याकडे अपडेट्स येतील, ते मी पाठवत राहीन. आणि तुम्ही म्हटलात तसं, की ज्या लोकांना ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हली काम करायचं आहे, त्यांनी मला WhatsAppला मेसेज करा. मी एन-ई-एम-एलचा जो माणूस हे रजिस्ट्रेशनचं सगळं बघतो, राज बागडे म्हणून आहेत, ते नागपूरला बसतात. त्यांचा नंबर तुमच्याशी शेअर करतो. त्यांच्याशी बोलून घ्याल इन डिटेल. सर नमस्कार. नमस्कार. सर मी नांदेडहून बोलतो संजय शिव भगत. आमची हो. शिवरुद्रा फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. ओके. सर आम्हाला NCDX ला अटॅच होता येईल का आमच्या कंपनीला? होता येईल ना सर. मला WhatsAppला मेसेज करता, आपण कनेक्ट करूया. प्लीज. हो सर, मी तर आता याच्यावर मेसेज पण केलेला आहे. ओके. तरी पण मी तुमचा नंबर घेतलेलाच आहे. बरं. तुम्ही याच्यामध्ये टाकलेला आहे चॅट बॉक्समध्ये. बरं. मला सर गौतम आठवले WhatsAppला सर मेसेज ना? कराल, मी तुम्हाला लिस्ट पाठवतो. ओके सर, ओके. थँक्यू सर, थँक्यू. थँक यू अजून सर. सर जसं NCDX आहे, हो. तसं सोयाबीन विक्रीसाठी समजा काही कंपन्या उतरतात, जसं फिनो असो किंवा अजून ॲग्री बाजार आहेत. हां. ITC पण उतरते. पण काही यांचं कसं राहतंय सर, की समजा ITCला समजा आमची कंपनी अटॅच असेल तर आमच्याकडूनच माल घेतला जातो. पण हं. दुसऱ्या कंपन्याकडून समजा दुसऱ्या APC असेल तर ते अटॅच झाल्या नसतील तर त्यांचा मालच घेतला जात नाही. ओके. हा एक प्रॉब्लेम येते. मग आता समजा आज मार्केटमध्ये ITC आहे, ॲग्री बाजार आहे. तर हं. ह्या प्रत्येक कंपन्याला अटॅच होणं आवश्यकच असते का? नाही, असं काही नसतं सर. मग ते ते कसं करतात, की नाही म्हणतात तुमची फार्मर प्रोड्युसर कंपनी आमच्या याला अटॅच नाही, त्याच्यामुळे आम्ही तुमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचा माल घेऊ शकत नाही. आता तो पण शेतकऱ्याचाच माल राहतो ना. अं, हो. असे ते सर प्रॉब्लेम आलेत सर मला, कारण कंपनी मी वाईज चेंज ऍक्च्युली होतं. आपल्याकडे सर हा एन मध्ये असं काही नाही. एन मध्ये आपण इंडिव्हिज्युअल शेतकरी सुद्धा विकू शकतो आणि एफ-पी-ओ हा सुद्धा विकू शकतो. असं काही तुम्ही अच्छा. एखाद्या एफ-पी-ओला अटॅच आहात म्हणूनच तुमचं रजिस्ट्रेशन करून घेतलं जाईल, असं नाहीये सर. हा ओके. हा इंडिव्हिज्युअल तो शेतकरी एक सुद्धा विकू शकतो आणि त्याला हा रजिस्ट्रेशन चार्जेस काही नाही. फक्त नॉमिनल 100 108 रुपये लागतात. अच्छा. हो, काय प्रॉब्लेम नाही सर तो. आणि दुसरी गोष्ट सर, ज्यावेळेस समजा आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांचे फोटो, येस. माउचर, FM जे काय आपण टाकून देतील, क्वालिटी जी क्वालिटी दाखवतो त्या क्वालिटीचा माल पण आपण त्यांना डिलिव्हर झाल्याच्या नंतर पेमेंट होतंय, की बरोबर. कसं त्याच्यामध्ये कशी असते, की आपण फोटोज वगैरे टाकले, त्याच्यानंतर ट्रेड झाला, प्राइस फिक्स हा झाली, की त्याच्यानंतर हा त्यांचा माणूस आपल्याकडे येतो माल चेक करायला. जेव्हा तो अच्छा. म्हणतो, की ओके माल चेक केलेला आहे, आपण डिलिव्हरीची डेट फायनल करतो. ज्या दिवशी हो. आपल्या इथनं माल येतो, गाडी भरली जाते, गाडीची काटापावती होते, की जशी हम्म. गाडी पूर्ण लोड झाली आहे. बाहेर म्हणतो, की ओके मी माल चेक केला होता माझ्या माणसाने, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा बायरच्या अकाउंटमधनं आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतात. ओके. म्हणजे आपलं गाडी काटा पावती मिळाली की आपल्याला पेमेंट मिळून जाते. येस. ओके सर, थँक्यू. मी तुम्हाला व्हॉट्सअपला करतो सर, काही क्वेश्चन असतील तर. नक्की आणि कधी वाटलं तर फोन कराल सर. 100% सर, 100%. थँक्यू सर, थँक्यू सो मच सर. थँक्यू. येस. अजून प्रश्न काही कोणाचा? विराज, आवाज येतोय?
हा आवाज येतोय त्याचा. बोल. सर नमस्कार. नमस्कार. मी विजय मैत्रे बोलतोय संभाजीनगरवरनं. तुमचा जेव्हा संभाजीनगरला कार्यक्रम आहे तेव्हा सांगा, म्हणजे मी एक माझ्या ओळखीचे 10-15 शेतकरी त्यांना इन्व्हाइट करतो, म्हणजे ते पण लोक येतील आणि ज्या लोकांना खरोखर अडचण आहे, त्यांना तुमच्या ज्ञानाचा आणि मार्गदर्शनाचा उपयोग होईल. थँक्यू सो मी मच. तुम्हाला नक्कीच. हाय म्हणतो आणि माझा पूर्ण पत्ता तुम्हाला पाठवतो. चालेल. आणि थँक्यू तुम्हाला सो मच. जे काही प्राथमिक काही मदत पाहिजे असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो. धन्यवाद. आणि सर इथले त्या जे कम्युनिटीला फक्त जॉइन करून घ्याल त्या 15-20 केलं लोकांना. केलं 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 त्या ओके. 15 लोकांना आणि इथले जे विभागीय आयुक्त आहेत महसूलचे बरं. ते माझे परिचित आहेत. ओके. हा. त्यामुळं चालेल. नक्कीच कशाची सर. काही असेल अडचण असेल तर म्हणजे जास्त तुम्हाला त्रास नाही होणार. तुमचा सगळा सेटअप थँक्यू सो असेलच, मच. तुम्हाला काही गरज पडणार नाही माझी. राईट, राईट. चालेल. ओके. थँक्यू सर. मेत्रे साहेब, आपल्याला बोला. संभाजीनगर जालना या भागामध्ये ज्या मेजमध्ये काम करतात एफपीसी त्यांच्याबरोबर बरचसं काम करायचं आहे कम्युनिटीच्या अनुषंगाने. तुम्ही सहज करता नक्की येईल. तुम्ही बरोबर. नक्की या लोकांना ज्यावेळेस संभाजीनगरला ट्रेनिंग असेल त्यावेळेस घेऊन या. एक नाही माहितीये का, एकच व्यक्ती तुम्हाला भेटला ना संभाजीनगरचा, तुमचं सगळं काम सोपं होऊन जाईल. म्हणजे तो सगळं काम करू शकतो. ओके. हा. कदाचित तुम्हाला ते नाव माहिती पण असेल, आकाश गौर. किंवा मी भेट करून देतो. त्यांचा सगळा गौतम यांच्याशी गौतम मेत्रे साहेबांशी भेटेल. कॉन्टॅक्ट मध्ये राहा. मेत्रे साहेबांशी हो. कॉन्टॅक्ट मध्ये राहा. फोनवर बोलून घे सरांना. मी चॅट बॉक्स मध्ये माझं नाव आणि नंबर व्यवस्थित टाकलेला आहे. ब्रह्मानंदजी. येस 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 सर, येस सर. मी चॅट बॉक्स मध्ये माझं नाव आणि नंबर टाकलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. गौतम तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि येस सर. चर्चा करेल. हो, काय हरकत नहीं, यू आर मोस्ट वेलकम एनी टाइम। सवेरे 10 येस बजे से येस. रात को 11 बजे तक कभी भी फोन कर सकते। ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू सो मच. येस सर। मी ऍग्रीचे पोस्ट ग्रॅज्युएट आहे, 20 वर्ष सीड इंडस्ट्रीमध्ये मल्टीनॅशनल मध्ये काम केलेलं आहे। ग्रेट. हं. भेटू सर नक्की. ओके, धन्यवाद। थांबतो। येस. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? हॅलो सर. हॅलो. हा सर. याच्यामध्ये हा सर. शेतकरी पण दुसऱ्या शेतकऱ्याचा माल खरेदी करू शकतो का? एक शेतकरी दुसऱ्या नाही सर. शेतकऱ्याचा माल शेतकरी खरेदी करता त्याच्या नाही सर. हा जो प्लॅटफॉर्म आहे तो शेतकरी आणि व्यापारी यांच्यासाठी आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे. हं. दुसऱ्या शेतकऱ्याला घेता येणार नाही. नाही. ठीक आहे. ठीक आहे. अजून कोणाचे अजून काही कोणाचे प्रश्न आहेत का? ठीक आहे. बऱ्यापैकी मला वाटतं आता गौतम यांनी बऱ्यापैकी सर्व शेतकरी उत्पादक संस्थांचे जे काही प्रतिनिधी उपस्थित होते, या सर्व प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. यापुढे पण आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन एक दिवसीय आपण ट्रेनिंग सेशन घेणार आहोत ऑफलाईन. या ट्रेनिंग सेशनमध्ये आपल्याला सविस्तर माहिती सांगण्यात येणार आहे, की आपण NCDEXचा वापर करून आपल्या शेतकरी उत्पादक संस्थेसाठी व्यवस्थित विक्री मार्ग कसे नवीन तयार करू शकतो. या व्यतिरिक्तच आपल्याला जी किंमत जोखीम घ्यावी लागते, तर त्याबाबत आपल्याला माहिती आणि ती किंमत जोखीम आपण कशी कमी करता येईल याबाबत आपल्याला माहिती देण्यात येणारच आहे. तरी आपले जे जिल्हा अंमलबजावणी कक्ष आहेत स्मार्ट प्रकल्पाचे, त्यांच्याशी तुम्ही बऱ्यापैकी टचमध्ये राहा. आपण जसे जसे सेशन होत जाईल तसे आम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेट करत जाऊ आणि तुम्हाला पण त्याबाबत माहिती मिळत जाईल. तरी आजच्या सेशनसाठी इथे उपस्थित असलेले सर्व शेतकरी उत्पादक संस्था, त्यानंतर स्मार्ट प्रकल्पाचे अधिकारी कर्मचारी आणि गौतम, या सर्वांनी तुम्ही सेशन पार पाडले यासाठी सर्वांचे मनापासून आभार आणि हा सेशन आजचा इथं संपला असे आपण घोषित करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.